पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणले होते शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करू, पण नरेंद्र मोदीच्याच काळात शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट झालं नाही तर शेतकऱ्याचं कर्ज तिप्पट झालं। जरांगे पाटलावर SIT लावा म्हणणारा हा मूर्ख एकमेव आहे महाराष्ट्रामध्ये। ज्या मराठी माणसाचे मतदान घेऊन निवडून आला तो त्याच माणसाच्या मुळावर उठला। सगळे आश्वासनं कागदावर आहेत तुम्ही आणि म्हणून आतापर्यंत या फडणवीसच्या राज्यामध्ये राजवटीमध्ये 47 उद्योग हे गुजरातला गेलेत। नमस्कार, मी गणेश शिंदे आपल्या सर्वांचं राजमुद्रा न्यूज लाईव्हच्या समाज मुद्रा या विषयामध्ये मनपूर्वक स्वागत। आज आपल्यासोबत आहेत माजी आमदार दिनकर माने साहेब, त्यासोबतच साहेब दोन टर्म आमदार राहिलेले आहेत, त्यासोबत आता सध्या औसा जे महाराष्ट्रभर एक वेगळी चर्चा आहे औसा या मतदारसंघाची, त्याच विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे प्रमुख उमेदवार म्हणून दिनकर माने साहेब आहेत आपल्या स्टुडिओमध्ये। साहेब नमस्कार। नमस्कार, जय महाराष्ट्र। जय महाराष्ट्र। साहेब, आम्ही फिरत असताना औसा मतदारसंघामध्ये असं एक वाटते की विकास झाला, परंतु कुठंतरी विकास खरंच या मतदारसंघाचा झालाय काय आणि मागील 5 वर्षात काय झाले, काय सांगाल? हो, ह्या मतदारसंघाचा विकास झालाय का तर झालाय, तो फक्त कागदावर झालाय। प्रत्यक्षात जर आपण बघितलं तर सिंचनाचं क्षेत्र मध्ये किती वाढ झाली हे जर बघितलं तर 0। रस्त्याची सुधारणा हे जर बघायचं तर लोक आता सत्ताधारी आमदाराला खेटरानं मारल्याशिवाय सोडणार नाहीत, ही परिस्थिती रस्त्याचे हाल आहेत। राहिला विकास विजेच्या बाबतीत तर एवढे नैराश्याचं वातावरण आहे आणि म्हणून हा विकास कुठं झाले नाही, हा फक्त कागदावर जाहिरातबाजीचा झालेला विकास आहे, प्रत्यक्षात झालेला विकास नाही। म्हणूनच या निवडणुकीमध्ये या मुद्द्यावर ही निवडणूक आम्ही ते उमेदवार भाजपचे जिंकणार नाही तर मी 100% जिंकणार आहे। कारण मागच्या कालखंडात मी केलेली कामं, आज ज्या गावामध्ये आहो या गावामध्ये माझ्या कालखंडात अनेक कामं झाली आणि एक महत्त्वाचं काम झालं म्हणजे सिंचन वाढवण्यासाठी। गेल्या अनेक दिवसापासून या खुंटेगाव वासियांची मागणी होती की इथं साठवण तलाव झाला पाहिजे आणि तो साठवण तलाव मी आमदार झाल्यानंतर मी पाठपुरावा करून स्वर्गीय विलासरावजी देशमुख साहेब मुख्यमंत्री असताना त्यांच्याकडे पाठपुरावा करून हा प्रकल्प मंजूर करून घेतला आणि नुसताच मंजूर नाही तर तो प्रकल्प पूर्ण झाला। आज या परिसरामधले 5-6 गावामध्ये सिंचनाचं क्षेत्र वाढले आणि सिंचनाचं क्षेत्र वाढले म्हणून माझ्याच कालखंडात मारुती महाराज कारखान्याची स्थापना झाली आणि तोही कारखाना आज चालू आहे आणि तिचे अनेक सभासद या गावामध्ये आहेत, या परिसरामध्ये आहेत आणि म्हणून शेतकऱ्याच्या जीवनामध्ये आर्थिक क्रांती घडवण्याचं काम माझ्या कालखंडात झालं। आता या 5 वर्षात शेतकऱ्याला कुठलाही विकासात्मक काम झालेलं नाही, नुसत्या विकासाच्या वल्गना आहेत, हा विकास कागदावरचा आहे। नक्की साहेब, तुम्ही बोलताना म्हणालात की हा देश कृषीप्रधान देश आहे आणि तुम्ही सिंचनासाठी काम केलात। सध्या शेतकऱ्यांची एक परिस्थिती फार बिकट आहे, शेतमालाला भाव नाही, यावर आपलं काय म्हणणं आहे, काय सांगाल? भाजपची ही नीती आहे, बोलताना बोलतेच शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करू। पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणले होते शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करू, पण नरेंद्र मोदीच्याच काळात शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट झालं नाही तर शेतकऱ्याचं कर्ज तिप्पट झालं। याचं कारण काय की गरज नसताना आयात करणे माल आणि इथल्या स्थानिक बाजारपेठेमध्ये गरजेपेक्षा अतिरिक्त माल उपलब्ध करून शेतकऱ्याचं कंबरडं मोडण्याचंच काम झालंय। उद्धवजी ठाकरे साहेब मुख्यमंत्री असताना याच राज्यामध्ये सोयाबीनचा दर 2019ला 8,000 ते 11,000 पर्यंतचा होता, परंतु आज तो सोयाबीनचा दर माझ्या परिसरामध्ये मुख्य पीक या लातूर जिल्ह्यामध्ये मुख्य पीक सोयाबीन असताना सोयाबीनचा दर हा 3500 रुपयावर आहे। सरकार सांगते 5,000 रुपये आमचा हमी भाव आहे, पण एकाही आडत व्यापाऱ्यानं आज तारखेला 4,895 रुपये दरानं
कुणाचीही खरेदी केलेली नाही. म्हणून हे सगळं थोतांड आहे. शेतकऱ्याची आर्थिक उन्नती झाली, शेतकऱ्याची उलट भाजप सरकारच्या कालखंडात फसवणूक झाली. नक्की सर, भाजपाच्या कालखंडात फसवणूक झाली म्हणतात की 2019ला असं वातावरण होतं की या ठिकाणी मुख्यमंत्र्यांचे पी आलेत, प्रचंड रोजगार मिळेल, बरीच आश्वासनं दिली होती. ही आश्वासनं कितपत पुरी झाली? सगळे आश्वासनं कागदावर आहेत. तुम्ही गावागावात फिरा लोकांना. त्यांनी रामदेव बाबाला आणू म्हणले होते, 10,000 लोकांना व्यवसाय देऊ म्हणले होते. राम बी नाही ती, देव बी नाही ती, आणि ते बी नाही ती इकडं. पुन्हा सांगितले MIDC करू. MIDCतले सगळे उद्योग बंद पडलेत. अरे MIDC साठी मुबलक वीज लागते, आणि त्याच्यानंतर पाणी लागतंय, आणि त्याच्यानंतर रस्ते चांगले लागतात. इथं रस्ते बी नाही, पाणी बी नाही, आणि विजेचा तर पत्ताच नाही. आणि कसा उद्योग वाढणार आहे? म्हणजे उद्योग वाढवलाच नाही. उद्योगाचा प्रश्न आला. साहेब, सध्या महाराष्ट्राची एक परिस्थिती अशी आहे की एका बाहेरच्या राज्यातली माणसं महाराष्ट्रामध्ये काम करत होते, परंतु सध्या महाराष्ट्रातल्या कंपन्या बाहेर राज्यात जातात. एक कुठेतरी खेदाची बाब वाढते. यावर आपलं काय मत आहे? आताचे 1 फुल 2 हाफ मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे सध्या गुजरातवाल्यांचे गुलाम आहेत. त्यांच्या इशाऱ्यावर नसतात. इथला उद्योग आमच्याकडे द्या, लगेच द्यायला तयार आहेत. आणि खराब माल, चांगला माल तिकडे पाठवायचा आणि खराब माल इकडे पाठवायचा. हिरे उद्योग सुद्धा त्यांनी आपला तिकडे नेला, पण हिरे उद्योग चालला नाही तिथं, मुंबईलाच चालतो. आणि म्हणून आत्तापर्यंत या फडणवीसच्या राज्यामध्ये, राजवटीमध्ये 47 उद्योग हे गुजरातला गेलेत, आणि ह्यांनी फराकत संमती दिलीत. आणि म्हणून इथल्या बेरोजगार तरुणावर उपासमारीची पाळी आली आहे. इथले बेरोजगार तरुण उपासमारीचा नैराश्यात आहेत. लग्न होईना झालेत, अक्षरशः लग्न होण्यात 35 वर्ष वयोगटापर्यंतचे पोरं आज मोकळे रस्त्यावर फिरायला लागलेत. त्याच्याकडे पाहुणे येणं झाले. ते हे जर कोणी केलं असेल तर ह्या राज्यकर्त्यांनी की अकार्यक्षमपणे त्यांनी संमती मागितली की तिकडे संमती देऊन टाकले, आणि इथले उद्योग गुजरातला पाठवले. म्हणजे मालकाला खुश करण्यासाठी? मालकाला खुश करण्यासाठी. त्यासोबतच साहेब, दुसरा एक प्रश्न असतो की आमदार यासाठी निवडला जातो की आपल्या मतदारसंघातील प्रश्न मांडावे, परंतु तुमच्या आमदारांना काहीतरी वेगळाच कोणावर SIT लागू करा, म्हणजे असे प्रश्न मांडणं काय वाटतं? जरांगे पाटलावर SIT लावा म्हणणारा हा मूर्ख एकमेव आहे महाराष्ट्रामध्ये. ज्या मराठी माणसाचे मतदान घेऊन निवडून आला तो त्याच माणसाच्या मुळावर उठला, आणि हे कधीही कोण सहन करणार नाही. येणाऱ्या निवडणुकीत त्याची जागा त्याला हे लोक दाखवल्याशिवाय राहणार नाहीत. नक्कीच. आम्ही 2 दिवसापूर्वी खासदार साहेबांची मुलाखत घेतली, हुंगारे साहेबांची मुलाखत घेतली. त्यांनी देखील सांगितलं की यांनी मुद्दाम मला हे केलं. नेमकं काय प्रकार होता तो? श्रंगारे साहेबाला त्यांनी काल माझ्याकडे आले होते. त्यांनी सांगितलं की भाजपनीच मला पाडलं, लोकांनी नाही पाडलं. उमेदवारी दिली, उभा केलं, आणि भाजपच्याच अंतर्गत वादामुळं मला पराभव स्वीकारावा लागला. माझा तळतळाट त्यांना लागल म्हणून सांगितलं. आणि त्याच्यामध्ये हेच आमच्याकडले ही ड्युटी ह्याच्यामध्ये सामील होते, म्हणून त्याचाही परिणाम 100% जाणवणार आहे. नक्कीच. येणाऱ्या काळामध्ये आपल्या मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीच्या कोणकोणत्या सभा होणार आहेत, कोणते नेते येणार आहेत? 12 तारखेला उद्धवजी ठाकरे साहेब किल्लारी येथे जाहीर सभा त्यांची होणार आहे. बाकी उद्या नितीन बानगुडे पाटलाची सभा आहे मदनसुरीला. आणि काल परवाच आमच्या जिल्ह्याचे माजी पालकमंत्री अमित भैया देशमुख साहेब आणि खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या येथनं संयुक्त आम्ही मेळावा काल औसा येथे घेतला. त्या मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे संबंध कार्यकर्ते त्या ठिकाणी उपस्थित होते. आणि या माध्यमातून येणाऱ्या निवडणुकीमध्ये लोकसभेमध्ये आम्ही खासदार ओमराजे निंबाळकर यांना 35,000चं मताधिक्य या मतदारसंघानं दिलं होतं. परंतु आता माझा आत्मविश्वास एवढा वाढला आहे, लोकांमध्ये एवढा प्रतिसाद आहे की येणारी ही निवडणूक मी 50,000पेक्षा जास्त मताधिक्याने 100% निवडून येणार. नक्की साहेब, तुम्ही 1999 ते 2009पर्यंत तुम्ही आमदार होतात. आमदार असताना नंतर 2014च्या वेळेस झाला, आणि 2019ला तुम्हाला काहीतरी अडचणीमुळे तिकीट मिळालं नाही. आज आपण महाराष्ट्रामध्ये पाहिलं की पक्षच फुटले, शिवसेनेमध्ये 2 गट पडले. तुम्ही अजूनही ठाकरे साहेबांसोबत आहेत, आणि या फुटाफुटीच्या राजकारणावर आपला सुसंस्कृत महाराष्ट्र आहे, या राजकारणावर आपल्याला काय मत आहे? हे बघा, मी आमदार झालो, मी सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील माणूस आहे.
शिवसेना हा पक्ष होता म्हणूनच दिनकर माने आमदार झाला आणि एकदा नाही दोनदा झाला आणि मला शिवसेनेनं 4 वेळेस उमेदवारी दिली. आत्ता दिलेली उमेदवारी ही 5व्यांदा मला उमेदवारी दिली आहे आणि एवढा विश्वास माझ्यावर माझ्या पक्षाचा माझ्या पक्ष नेतृत्वाचा आहे म्हणूनच मला एवढं उमेदवारी आता दिलेली आहे. कारण मी पक्षनिष्ठाला प्राधान्य देतो. ज्या पक्षामुळं मी दिनकर माने हे नाव महाराष्ट्राच्या विधानसभेपर्यंत गेलं आणि या औसा तालुक्यातील जनतेने मला स्वीकारलं त्याला नाकारून चालणार नाही. अन्य कुठला पक्ष मला उमेदवारी देऊ शकला नसता. साधी जिल्हा परिषदची सुद्धा मला उमेदवारी देऊ शकला नसता. पण शिवसेनेनं पहिल्याच दिवशी मला प्रवेश आणि दुसऱ्या दिवशी उमेदवारी आणि मी ती विसरू शकत नाही. म्हणून कितीही घडामोडी झाल्या तरी मी माझा पक्ष सोडला नाही. मला तिकीट एक वेळेस नाकारलं तरीसुद्धा पक्षाचा आदेश मानून मी पक्षासोबतच राहिलो आणि आज माझी पक्षामध्ये इज्जत आहे. मी आमदार नसताना माझ्या मुलाच्या लग्नाला माझे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब इथं माझ्या ग्रामीण भागामध्ये लग्नाला उपस्थिती लावली. याच्यापेक्षा काय पाहिजे? नक्की साहेब, दुसरा एक त्याचसोबतच प्रश्न आहे की जी राष्ट्रवादीची घड्याळ होती ही शरद पवार साहेब जिवंत असताना चोरल्या गेली असं म्हणतं सगळेजण ग्रामीण भागात म्हणतात आणि धनुष्यबाण देखील. यावर आपलं काय मत आहे? कायदा नालायक आहे आणि कायदा नालायक आहे म्हणण्यापेक्षा कायद्याची अंमलबजावणी करणारे चोर आहेत. खरं तर आपण म्हणत होतो की 16 वर्षाच्या मुलीवर बलात्कार झाला आणि त्याचा निकाल कधी लागला तर ती मुलगी 85 वर्षाची झाली तेव्हा आणि त्यावेळेस बलात्कार करणारा मरून गेला होता. तसं झालं हे. हा निकाल खरं तर ही निवडणूक लागण्यापूर्वीच द्यायला पाहिजे होतं. परंतु जाणीवपूर्वक विधानसभेचे अध्यक्ष हे कायद्याला बाजूला ठेवून कायदा पायदळी तुडवून मनमानीपणानं हे कराल ते म्हणून हा निकाल लागलेला आहे. भविष्यामध्ये या संदर्भातला कोर्टाकडून निकाल योग्य तो मिळेल असं आम्हाला आशा वाटते. नक्कीच साहेब, आपण 2 टर्म म्हणजे 10 वर्ष तुम्ही आमदार होतात आणि आताच आम्ही कौल घेत असताना चर्चा करत असताना टक्केवारी हा विषय बराच गाजत होता. तुम्ही आमदार असतानाच्या काळामध्ये टक्केवारी प्रकार होता का? आमच्या काळात टक्केवारी वगैरे काय नव्हतं. जिथलं काम त्या गावातलं काम तेच कार्यकर्ते करत होते. आत्ता एक खिडकी योजना आखली आहे. 100 कामाचं एकत्र टेंडर करायचं, आपल्या मर्जीतल्या एका माणसाला द्यायचं आणि त्या माणसानं सगळं कमिशन गोळा करून द्यायचं. ही पद्धत नवीन आत्ता ह्या भाजप राजवटीत झाली आहे आणि ह्याचासुद्धा लोक ग्रामीण भागात विचार करायला लागलेत आणि ह्याचासुद्धा त्याचा परिणाम या निवडणुकीत जाणवणार आहे. नक्कीच साहेब, जर आपल्याला एकदा आता महाविकास आघाडीने तर संधी दिलीच आहे, प्रतिसाद कसा मिळतो त्यासोबतच जर तुम्हाला यावेळेस संधी मिळाली, तुम्ही आमदार म्हणून निवडून आलात तर आपल्याकडं 5 वर्षामध्ये काम करण्यासाठी कोणती ब्ल्यूप्रिंट आहे, काय विजन आहे तुमचं? येणाऱ्या कालखंडामध्ये आता आपल्याला विजेचं काम चांगल्या प्रकारे करावं लागणार आहे. एकही खांब उभा नाही, सगळे खांब नमस्ते कराल ते आणि जरा थोडंही वादळ आलं तर वीज पुरवठा सगळ्या खेड्यातला बंद होतो. 8 तास वीज देतो, 8 तासही लोकांना वीज मिळत नाही. खरा प्रश्न आमचा रस्ता, वीज, पाणी आहे. लोकांना पिण्याचं पाणी स्वच्छ मिळालं पाहिजे, रस्ते चांगले सुटसुटीत झाले पाहिजे, किमान शाळेला विद्यार्थ्याला व्यवस्थित जाता येता आलं पाहिजे, कॉलेजला जाता येता आलं पाहिजे, दवाखान्याला जाता आला पाहिजे, अशा प्रकारचे रस्ते आणि विजेचं जाळं आणखी वाढवावं लागणार. विजेची गरज वरवर वाढायला लागली आहे परंतु विजेचे सुधारणा काही नाही. कधी 1972ला झालेली विजेची काम आहेत. ते विजेच्या तारा वारंवार तुटतात, वारं नसताना तुटतात. जसा पुतळा कोसळला वारं नसताना बी तसं ह्या तारा वारं नसताना सुद्धा कोसळतात आणि त्याच्यामुळं ह्या संदर्भात आता विजेच्या संदर्भात काम करावं. सिंचन आणखी कसं वाढवता येईल या संदर्भामध्ये काम करावं आणि सरकारच्या माध्यमातून येणाऱ्या कालखंडामध्ये जे प्रमुख पिकं आहेत त्या प्रमुख पिकाला रास्त भाव मिळाला पाहिजे, किमान रास्त भाव मिळाला पाहिजे आणि तो भाव स्थिर राहिला पाहिजे. यासाठी आम्ही भविष्यामध्ये काम करणार आहोत. नक्कीच साहेब, एक पुतळ्याचा सहज विषय निघाला. एक पुतळा कोसळला, 24 वर्षाच्या पोराला टेंडर दिलं होतं, त्यावर कुठलाच कारवाई नाही, कठोर निर्णय नाही, यावर आपलं काय म्हणणं आहे? कमिशनखोर सगळा धंदा.
केंद्र सरकारनं उभा केला होता हा तर पुतळा, नेव्हीनं केलता उभा. अहो त्या कोकणामध्ये मी गेलतो दौऱ्याला, बघितलो त्या नारळाच्या झाडाला एवढे नारळ लोंबालेले असतात, एक वाऱ्यानं नारळ खाली पडत नाही. आणि एवढं स्ट्रक्चर चांगलं आणि ते कोसळतंय, ही दुर्दैवाची गोष्ट आहे. या गोष्टीचा मी निषेध करतो. परंतु हे असं होणं बरोबर नाही. कारण छत्रपती शिवरायाचं नाव घेऊन यांना राज्यकारभार करायचा आहे, पण छत्रपती शिवरायाबद्दल यांच्या मनामध्ये अजिबातही श्रद्धा नाही. त्यांनी कमी वेळात सरदार वल्लभभाई पटेलाचा पुतळा उभा करू शकतात, पण अरबी समुद्रामध्ये मोदींनी 2016ला भूमिपूजन केलेला पुतळा का होत नाही, हा खरा प्रश्न आहे. म्हणून उदयनराजे का आपले संभाजीराजे दुर्बीण घेऊन समुद्रात गेले होते बघायला. मग ही वेगळी प्रेम आहे शिवाजी महाराजाबद्दलचं यांचं. त्यांना शिवाजी महाराजाच्या नावानं जसं मागच्या काळात शिवाजी महाराजचं नाव घ्यायचं आणि रात्री दरोडे घालायचं, हाच कारभार चालू आहे यांचा. नक्कीच साहेब, त्यासोबतच महाविकास आघाडीची सध्याच्या निवडणुकी 2024ची काय जाहीरनामा आहे, काय वचननामा आहे, काय सांगाल? काल जाहीर झाला आहे आपला जाहीरनामा. 3 लाखापर्यंत शेतकऱ्याचं कर्ज माफ करणार, लाडक्या बहिणीच्या ऐवजी महालक्ष्मी योजना आणून 3,000 रुपये महिलेला आम्ही देणार, 1,500 ऐवजी 3,000 रुपये देणार. आणि जातनिहाय जनगणना करून ज्या त्या जातीला त्या त्या प्रमाणामध्ये आरक्षण देऊ. गरज पडली तर 50%च्या वरचं आरक्षणसुद्धा मागून घेऊ. आणि ह्या सगळ्या माणसाला आरक्षणाचा जो होळ आहे तो मिटवून आम्ही जाहीरनाम्यामध्ये सांगितलं आहे. अशा सुशिक्षित बेरोजगाराला दरमहा 4,000 रुपये मानधन देण्याचं सुद्धा आमच्या जाहीरनाम्यात सांगितलं आहे. आणखी उद्या स्पष्ट आणखी जाहीरनामा येईल, त्यावेळेस बाकीचं हे करता येईल. नक्कीच महायुतीला लाडक्या बहिणीचा काही फायदा होईल वाटते का? काही होणार नाही. लाडक्या बहिणीला 1,500 रुपये दिलेत आणि इकडं 8,000चं सोयाबीन 3,000ला उलटून घेतलेत. त्याच्यामुळं लाडक्या बहिणीच्याच घरचं ते आहे. तेलाचा डबा 1500ला होता, ह्या दिपावळीत 2250ला झाला. 100 रुपयेचा स्टॅम्प 500ला झाला. हे लाडक्या बहिणीला कळायला लागले, इकडून द्याल ते आणि इकडून काढून घ्याल ते. त्याच्यामुळं हा काही परिणाम होणार नाही. त्यांना आता मनोरंजन काय करायचं ते करून घेऊया 23 तारखेपर्यंत. 23 तारखेला या राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार 100% येणार आहे, म्हणजे येणार आहे. आणि आम्ही दिलेल्या वचनाप्रमाणे लोकांना दिलासा देण्याचं आम्ही काम करणार. नक्कीच सरकार येणार आहे म्हणतात. आणि सुरुवातीचा टप्पा म्हणजे निवडून आल्यानंतर सुरुवातीचा टप्पा असतो 2-3 महिन्याचा. 2-3 महिन्यात तुमचे काय विजन आहे, काय करणार तुम्ही? ते विजन आणखी आमचं पक्षानं जाहीर केलेलं नाही. ते झालं मतदारसंघामध्ये तुमचं मतदारसंघामधले ही जी पायाभूत सुविधाचे हेच काम आपल्याला आधी हाती घ्यावे लागणार आहेत. जे गरजेचं आहे ते आधी प्राधान्यानं करावे लागेल. म्हणजे त्याच्यात पहिल्यांदा रस्ते आणि वीजच हा विषय माझ्यासमोर आहे. कारण वीज आणि रस्ता हे महत्त्वाचे विषय आहेत. म्हणून आल्याबरोबर आम्ही त्या कामाला आधी लागू. नक्की साहेब, राजमुद्रा न्यूजच्या माध्यमातून संवाद साधलात. त्यासोबतच सर्व जनता तुम्हाला पाहत आहे, मतदारसंघातील बरेच दर्शक आमचे पाहत आहेत, त्यांना काय आव्हान कराल, काय सांगाल? आमच्या जाहीरनाम्यावर विश्वास ठेवावा. मी 10 वर्ष महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये काम केले. मी शेतकऱ्याला ज्यावेळेस संकटात सापडलं त्यावेळेस या शेतकऱ्याला पीक विमा मिळवून देण्याचं माझ्या 10 वर्षाच्या कालखंडात 4 वेळेस मी काम केले. सोयाबीनचं अनुदान मिळवून देण्याचं काम केले. विजेचे प्रश्न मी 10 वर्षाच्या कालखंडात सोडवलेत. सिंचनाचं क्षेत्र वाढवले. या सगळ्या विकास कामाकडे बघून भविष्याच्या दृष्टीनं मला साथ द्यावी असं मी आवाहन करतो. आणि 20 तारखेला आपण मशाल चिन्हाचं बटन दाबून मला विजयी करावं एवढी विनंती या लोकांना या निमित्तानं करतो. धन्यवाद साहेब. हे होते महाविकास आघाडीचे उमेदवार दिनकर माने साहेब. माने साहेब, आपण वेळातला वेळ काढून संवाद साधला त्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद. जर आपलेही काही प्रश्न असतील आपण कमेंट बॉक्समध्ये टाकून विचारू शकता. पुन्हा आपण साहेबांशी संवाद साधणार आहोत. राजमुद्रा न्यूजचे सर्व सत्र पाहत राहा. धन्यवाद. मनोरंजनाचं प्रबोधन, करमणुकीचं उद्बोधन, बातमी अचूक, माहिती बिनचूक पाहत रहा राजमुद्रा न्यूज लाईव्ह.